नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबईहून बारामतीसाठी सकाळी विमान निघालं होतं. या दरम्यान लँडिंगच्या वेळेस बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. विमानाचा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या विमानाचा अपघात बारामती एअरपोर्टपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर झाला. विमानात ऐनवेळी झालेल्या बिघाडामुळे विमान धावपट्टीवर लँड होऊ शकलं नाही. एअरपोर्टपासून पुढे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या उतारावरील जमिनीवर जाऊन हे विमान कोसळलं. जिथे हे विमान कोसळलं तिथे खोलगट भाग आहे. आजूबाजूला झाडं झुडपं आणि ऊसाची शेती आहे. शेजारी काही घरांची वस्ती आहे. या विमानाचा जळून कोळसा झाला. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे विमानातील कागदपत्र सही सलामत राहिलेत. अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कारणीभूत ठरलं ते त्यांच्या मनगटावरचं घड्याळ. राजकीय क्षेत्राचा विचार केला तर घड्याळ हेच चिन्ह घेऊन राष्ट्रवादीच्या पर्यायाने अजित पवारांचा प्रवास, त्यांची राजकीय कारकीर्द चढत्या क्रमाने पुढे जात राहिली. पुढे राष्ट्रवादीचे 2 पक्ष झाल्यानंतरही घड्याळ हे चिन्ह त्यांच्याकडेच राहिलं.